गौतम गंभीर स्वभावाला गंभीर पण लढायला आणि खेळायला खंबीर. गौतम गंभीरची भारतीय क्रिकेट टीमच्या हेड कोच म्हणजे मुख्य प्रशिक्षकपदी निवड झालेली आहे आणि ही निवड 2027 पर्यंत झालेली आहे. भारताने 2007 ला जो पहिला T20 वर्ल्ड कप झाला होता तो जिंकला होता. त्यातही गौतम गंभीरचे खूप मोठे योगदान होते. या वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये विकेट पडत असताना गंभीरने 54 बॉलमध्ये 75 रन केले होते आणि या रन्समुळेच भारताला ही फायनलची मॅच जिंकता आली होती. 2011चा वन डे वर्ल्ड कप ही भारताने जिंकला होता आणि या वर्ल्ड कप मध्ये पण गौतम गंभीरने बरेच रन काढून बरेच मॅचेस जिंकवल्या होत्या. या वर्ल्ड कपच्या फायनल मध्येही विकेट पडत असताना 122 बॉल मध्ये 97 रन काढून भारताला ही फायनल गौतम गंभीरने जिंकून दिली होती. गौतम गंभीरने आयपीएल मध्ये मोठे यश मिळवले आहे. गौतम गंभीर हा केकेआर कडून खेळला आहे आणि 2012 आणि 2014च्या आयपीएल सीझन मध्ये गंभीरच्या कॅप्टन्सी मध्येच केकेआरने आयपीएल ची ट्रॉफी जिंकली होती. 2024ला पण गौतम गंभीर हा केकेआरचा मेंटर होता आणि 2024ला गौतम गंभीरच्या मेंटरशिप मध्ये केकेआरने आयपीएल ट्रॉफी जिंकली. सध्या भारतीय टीम ही ट्रान्झिशन मधून जात आहे. विराट कोहली, रोहित शर्मा आणि अनेक सिनियर प्लेयर्स यांची रिटायरमेंट होत आहे आणि नवीन प्लेयर्स टीम मध्ये येत आहे. त्याच्यामुळे गौतम गंभीर समोर एक नवीन आव्हान जरूर नक्कीच असणार आहे. पण आपण आशा करू की गौतम गंभीरला यश नक्कीच मिळेल.